या महाराष्ट्रामध्ये आज योगेश परदेशी, प्रशांत मोरे आणि संदीप दिवे सारखे विश्वविजेते कॅरम खेळाडू आहेत. यंदाच्या वर्षी तर विश्वविजेता संदीप दिवे, विश्व क्रमांक 3 असलेली नीलम गोडके आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू अभिजित त्रिपणकर अशा 3 खेळाडूंना हा छत्रपती पुरस्कार थेट मिळायला हवा होता. परंतु शासनाच्या निर्णयामुळे या 3 खेळाडूंना या पुरस्कारावर पाणी सोडावं लागत आहे. मला असं वाटतं की शासनाने हा निर्णय मागे घेणं आवश्यक आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये अशा निर्णयामुळे भावी पिढी कॅरम क्षेत्रापासून दूर जाणार आहे. एकीकडे आट्यापाट्यासारख्या खेळाला आपण छत्रपती पुरस्कार द्यायला शासन पुढे येत आहे. योगासन याला शासन छत्रपती पुरस्काराने गौरवणार आहे. असं असताना एकीकडे नामशेष होत असलेल्या किंवा लोप पावत असलेल्या आट्यापाट्यासारख्या पारंपरिक खेळाला शासन उत्तेजन देत आहे. नामशेष झालेल्या खेळाला जिवंत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला कुठेतरी नवी संजीवनी यामुळे मिळणार आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये तळागाळामध्ये गोरगरिबांमध्ये अगदी प्रत्येक कुटुंबामध्ये खेळला जाणारा हा खेळ तालुका स्तर असेल, जिल्हा स्तर असेल, राज्यस्तरावरती असेल, त्याचप्रमाणे अनेक कचेऱ्यांमध्ये हा खेळ अगदी नियमितपणे, म्हणजे मधल्या वेळेमध्ये रिसेसमध्ये म्हणा किंवा लंच टाईममध्ये खेळला जात असेल, लोक थांबून खेळत असतील, शासकीय कार्यालय असेल, इन्शुरन्स कंपन्या असतील, इस्पितळं असतील, बँका असतील, प्रायव्हेट कंपन्या असतील, प्रायव्हेट क्लब असतील, अशा अनेक ठिकाणी हा खेळ अतिशय आवडीने खेळला जातो. माझ्या मते जवळपास महाराष्ट्रामध्ये 5 लाख लोक तरी कॅरम खेळत असावेत आणि या खेळाचे परत फॉलोअर म्हणजे त्यांचे चाहते हे जवळपास 50 लाख असतील. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये हा फक्त कॅरम खेळ लोकप्रिय आहे. मग त्याचबरोबर बिलियर्ड, स्नूकर, शरीर सौष्ठव, पॉवर लिफ्टिंग हे खेळही आहेत. जवळपास 2 कोटी जनता शासनाच्या या निर्णयामुळे अतिशय नाराज आहे. त्यांच्या मनामध्ये अतिशय तीव्र अशा प्रतिक्रिया आहेत, संतप्त अशा प्रतिक्रिया आहेत. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रिय असलेल्या ह्या खेळाला जमीनदोस्त करण्याचं किंवा नामशेष करण्याचं काम या क्रीडा खात्यामार्फत होत आहे. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. कोरोना काळात तर या खेळाने सगळ्यांनाच साथ दिली. आपल्या संपूर्ण कुटुंबाला एकत्रित ठेवण्याचं काम आणि कोरोनाच्या विरुद्ध लढण्याचं काम जर कुठल्या खेळाने खऱ्या अर्थाने केलं असेल तर ते कॅरमने केलेलं आहे. याचे अनेक व्हिडिओज त्या कार्यकालामध्ये आपण यूट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून किंवा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झालेले पाहिलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की या खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा क्रीडा खात्याचा वेगळा असायला पाहिजे. शासनाने एका वेगळ्या नजरेने कॅरम या खेळाकडे बघणं आवश्यक आहे. टाइमपास आणि विरंगुळा म्हणून या खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता पूर्णपणे बदललेला आहे. याला आता एक स्पर्धात्मक रूप आलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये तर या खेळाने अतिशय चांगली अशी कामगिरी केलेली आहे. याची दखल मला वाटतं क्रीडा खात्याने घेणं आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये नियमित या खेळाच्या राज्यस्तरीय, राज्य अजिंक्यपद आणि राष्ट्रीय स्पर्धा होत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरती नियमितपणे विश्व अजिंक्यपद आणि विश्वकप स्पर्धा होत आहेत. जवळपास 17 देश या स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत आणि महाराष्ट्र आजच्या घडीला या संपूर्ण विश्वावरती राज्य करत आहे. याची नोंद क्रीडा खात्याने घेणं
अतिशय आवश्यक आहे. क्रीडा खात्याच्या आयुक्तांना मी विनम्रपणे सांगू इच्छितो की महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या या कार्याची आपण दखल घ्यावी आणि ही सगळी माहिती महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहेत. गेल्या 10 वर्षाच्या झालेल्या विविध स्पर्धा, गेल्या 10 वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कॅरम या खेळामध्ये झालेला हा बदल हा कुठेतरी आपण याची दखल घेऊन या खेळाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलावा आणि खेळाडूंना आणि खेळांना या पुरस्कारांपासून वंचित ठेवू नये. असे झाल्यास गेल्या 19 दिवस महाराष्ट्रामध्ये क्रीडाविरोधी जे वातावरण निर्माण झालेलं आहे, विशेषतः विविध वृत्तपत्रांमधून छापून आलेल्या बातम्या पाहता आणि वृत्तवाहिन्यांवरती दाखवलेल्या बातम्या जर आपण बघितल्या तर असं लक्षात येतं की या महाराष्ट्रातली क्रीडाप्रेमी जनता ही फार मोठ्या प्रमाणामध्ये नाराज आहे आणि ही नाराजी शासन निश्चितच दूर करेल अशी मला आशा आहे. याची नोंद क्रीडा खात्याने सन्मान्य क्रीडा आयुक्त दिवसे साहेबांनी आणि या राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. बॉडी बिल्डिंग आणि पॉवर लिफ्टिंग हा सुद्धा महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय हे 2 खेळ आहेत. व्यायामाच्या प्रकाराशी निगडीत असलेले हे खेळ शासन या ठिकाणी वगळत आहे हे सुद्धा आश्चर्याची बाब आहे. त्याचप्रमाणे ज्या खेळाने विश्वविजेते दिले, मग ते मायकल फरेरा असतील, गीत सेठी असतील, अशा बिलियर्ड्स आणि स्नूकर या खेळाला सुद्धा शासनाने छत्रपती पुरस्काराच्या यादीतून वगळण्याचं धाडस केलेलं आहे. मला वाटतं ही क्रीडा क्षेत्रासाठी अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे. या सर्व खेळांना शासनाने खेळ म्हणून बघायला पाहिजे. आपला हा राज्य पुरस्कार आहे, त्यामुळे त्याचे निकष हे राज्यातील क्रीडा प्रकार लक्षात घेऊन त्यांना उत्तेजन देण्याच्या हेतूने असायला पाहिजे असं मला या ठिकाणी सांगावंसारखं वाटतं. अश्वरोहण या खेळाला वगळण्याच्या मागे क्रीडा खात्याने काय विचार केला याची मला माहिती नाही, परंतु शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांनी घोड्यावर बसून गडकिल्ले जिंकले, स्वातंत्र्याचा लढा त्यांनी दिला आणि स्वराज्याची स्थापना केली. अशा अश्वरोहण या खेळाला या पुरस्काराच्या यादीतून डावलून शासनाने चुकीचा निर्णय घेतला असं मला वाटतं. मला वाटतं महाराष्ट्र शासनामध्ये अजितदादा पवार हे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आणि क्रीडाप्रेमी असे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडनं आम्हाला आणि संपूर्ण क्रीडा क्षेत्रालाच फार मोठ्या प्रमाणामध्ये आशा आहे. भारत सरकारमध्ये खेलो इंडियाचा नारा लावला जात आहे. आपले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाने खेळावे अशा प्रकारचं वातावरण, क्रीडामय असं वातावरण या देशामध्ये निर्माण केलेलं आहे. एकीकडे पंतप्रधान म्हणतात खेलो इंडिया आणि एकीकडे महाराष्ट्र सरकार म्हणतं की तुमचा खेळ बंद करा, तुमच्या खेळाला आम्ही याच्या पुढे पुरस्काराच्या यादीतून वगळत आहोत. मला वाटतं महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे अतिशय चाणाक्ष आणि हुशार असे नेतृत्व त्यांचं आहे. त्यांच्याकडे अतिशय आशेने महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि वगळलेले सगळे खेळ न्यायाची अपेक्षा करत आहेत. त्याचप्रमाणे या राज्यातील एक तडफदार असं मुख्यमंत्र्याचं नेतृत्व असलेले माननीय एकनाथजी शिंदे हे अगदी तळागाळापर्यंत लोकांना जाऊन भेटत आहेत.
त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत आणि त्या सगळ्या समस्या त्या अतिशय जातीने लक्ष घालून सोडवत आहेत. माजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना, देवेंद्रजी फडणवीस यांना, त्याचप्रमाणे अजितदादा पवार यांना नम्र विनंती, कळकळीची विनंती, या संपूर्ण सातही खेळाच्या संघटनेच्या मार्फत मी त्यांना विनंती करतो की कृपया आपण या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घाला आणि पुन्हा एकदा या सर्व खेळांना छत्रपती पुरस्काराने गौरवण्यासाठी या यादीमध्ये त्यांचा समावेश करून घ्या. जो शासन निर्णय छत्रपती पुरस्कार यादीतनं या खेळांना काढल्याचा 29 डिसेंबर 2023 रोजी जारी केलेला आहे, तो निर्णय रद्दबातल करावा आणि संपूर्ण क्रीडा क्षेत्राला अतिशय आनंदाचं असं वातावरण निर्माण होईल अशा प्रकारचं काम करावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय कॅरम.